कृष्णा नदीच्या काठी आणि लिंगसूर तालुका व जिल्हा रायचूर या ठिकाणी असणारा हा जलदुर्ग किल्ला. जलदुर्ग किल्ला याला का बोललं जातं? कारण कृष्णा नदी आहे ही या ठिकाणी दोन भागात विभागली आहे. एक आहे माझ्या उजव्या बाजूला व माझ्या हे डाव्या बाजूला. तसेच माझ्या पाठीमागं सुद्धा कृष्णा नदीने या किल्ल्याला वेढलं आहे. तसेच समोरच्या बाजूनी सुद्धा नदी आहे. म्हणजे चारी बाजूनी ही नदी आहे. हा किल्ला आहे. अतिशय घनदाट जंगलात असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. कर्नाटकमधील आत्तापर्यंत जे आपण किल्ले पाहिले त्याच्यातील अजून एक चांगला किल्ला या जलदुर्ग किल्ला पण पाहिला आहे. आपण आतापर्यंत बिदर, गुलबर्गा, यादगीर आणि आता रायचूर तसेच बेळगाव या भागातील किल्ले पाहिले. त्याच्यातील हा सुंदर आणि देखणा किल्ला म्हणावा लागेल. तसेच यादगीर हा सुद्धा सुंदर किल्ला आहे. परंतु या किल्ल्याची जेवढी तारीफ कराल तेवढी कमीच आहे. पावसाच्या दिवसात जर यायला या भागात भेटलं तर अतिशय मनाला आनंद देऊन जाणारा हा किल्ला आहे. जरूर आणि जरूर या किल्ल्याला भेट द्या. कृष्णा नदीच्या काठावर मी बसलेलो आहे, पण जलदुर्ग या किल्ल्यावर लिंगसगुरू या तालुक्यात रायचूर या जिल्ह्यात कर्नाटक राज्यात येथे पाहू शकतो. जलदुर्ग या किल्ल्याच्या तिन्ही बाजूनं कृष्णा नदी ही वेढलेली आहे. खूपच सुंदर इथून आपल्याला व्ह्यू दिसत आहे. आता सनसेटची वेळ झालेली आहे. आपण येथे राहणार आहे आज. खूपच सुंदर असं इथून व्ह्यू दिसत आहे. आपण पाहू शकतो की रेंडड वाटतंय. त्या साईडला पण अख्खी कृष्णा नदी समोरून इकडं वाहतीये. खूपच सुंदर अशी आपली कृष्णा नदी आहे. ते आपण या ठिकाणी मुक्काम केला होता. जलदुर्ग किल्ल्यावर आपण आता आहे. किल्ल्यावर जात आहे. बालेकिल्ला जो भाग आहे त्या ठिकाणी आपण आता जात आहोत. गडावर जाताना या साईडला थोड्या समाध्या आहेत आपल्याला दिसून येतात. गडाचा हा बालेकिल्ल्याला जाताना मुख्य दरवाजा असावा ही वास्तू आपण पाहिली आता. आणि आत आल्यानंतर पहारेकऱ्यांच्या या तेवढे येतच. आणि आता बालेकिल्ल्याला जाण्याचा मार्ग. जागोजागी आपणाला इथं बुरुज तटबंदी पाहायला भेटते. ही पूर्ण लांबपर्यंत तटबंदी आहे अशी. आणि हा प्राचीन पायरी मार्ग. अशा प्राचीन पायरी मार्गाने आपण गडावर जाऊ. हा दरवाजा पार करून आल्यानंतर आपणाला ही भव्य तटबंदी पाहायला भेटते. तसेच लगेच दुसरा दरवाजा ही पाहायला भेटतो. ही तटबंदी पूर्ण लांबपर्यंत आहे. आणि हा मुख्य बालेकिल्ल्याचा भाग. या साईडला दुहेरी तटबंदीला जाण्यासाठी मार्ग आहे व हा बालेकिल्ल्याला जाण्यासाठी. प्रथम बालेकिल्ला पाहूया. तटबंदी. या तटबंदीतून आत आल्यानंतर आपण बालेकिल्ल्यामध्ये पोहोचून जातो. बालेकिल्ल्यामध्ये बी घरं आहेत. व प्रथम आपण आता या बाजूला जाऊन बालेकिल्ल्याची तटबंदीवरून पूर्ण फेरी मारून नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. हा भाग वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या सुद्धा आहेत. आणि आपण आता या समोरच्या वास्तू पाहायला जाऊ आणि तसंच बालेकिल्ल्याला राऊंड मारून येऊ. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष आहेत. आणि आता कृष्णा नदीच्या या तीरावरच्या बाजूला आपण आता आलो आहे. दुसऱ्या बाजूला हा बुरुज आहे किल्ल्याचा. समोर एक आहे, त्या बाजूला एक आहे आणि मध्ये पूर्ण आहे. बालेकिल्ल्यावरील
गडावरील सर्वात उंच वास्तू आहे त्या वास्तूवर आपण आता आलो. हा चोर दरवाजा चोर दरवाजा आहे वरून. नारायणपूर हे पहा, आजूबाजूचा परिसर पाहिला तर खूप दूर दूरवर या ठिकाणाहून आपणाला घरं पाहायला भेटत नाहीत. घनदाट जंगल असणार आणि पावसाच्या दिवसात तर या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस असणार. आणि कृष्णा नदीचे रूप पाहायचे असेल तर पावसाच्या दिवसात जलदुर्ग किल्ल्याला नक्कीच भेट दिली पाहिजेत. हे असं इथून आपण एकदम टॉपला अजून जाऊ शकतो. तिथेही जाऊ आपण. पाठीमागचा भाग हा गडावरील सर्वात हायेस्ट पॉइंट. कृष्णा नदी बघा आपली. गाव जे आहे त्या समोर तिकडे लांब पाहायला भेटते. कमीत कमी 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. व नारायणपूरचा जो डॅम आहे तो समोर आहे. 18 किलोमीटर लांब आहे इथून. म्हणजे 18 किलोमीटर लांब इथून घर आहेत ह्या किल्ल्यापासून. ही लांबवर पसरलेली तटबंदी आहे अशीच. हे बघा, आणि ही उंच वास्तू. आता आपण त्या समोरच्या बुरुजावर जाऊ. थोडं पुढे आल्यानंतर बालेकिल्ल्यावर एक आपणाला अशी विहीर आहे. पाण्यासाठी मोट वगैरे काढण्यासाठी सोय असावी त्या काळी इथे. आणि आतमध्ये जाण्यासाठी पायरी मार्गसुद्धा आहे. हा बुरुज पाहिला आपण आता. हे मंदिर आहे. मंदिरात जाऊ आपण आता. इथं माहिती देण्यात आली आहे. नदीकडचा हा सुंदर भाग पाहायला भेटतो आता. आपण एका बाजूचा भाग इकडे पाहिलेला आहे व आता या साईडचा भाग आपल्याला इथून दिसत आहे. खूपच सुंदर असा भाग आहे हा. नदीचे आपल्या कृष्णा नदीचे रौद्र रूप या ठिकाणी पाहायला भेटते. या बुरुजावर अशी सोय केलेली पाहायला भेटते. हे ह्याला दुहेरी तटबंदी आहे. ही पूर्ण पाठीमागं अशी तटबंदी असलेली पाहायला भेटते आपल्याला लांबपर्यंत अगदी.
ठिकाणी हा एक 2 भाषेतील शिलालेख इथे पाहायला भेटत आहे. घोडा हा काल नदीच्या पलीकडच्या बाजूला खायला गेला होता. आपण आता खालच्या बालेकिल्ल्याच्या खाली आलो. त्या ठिकाणी एक बुरुज आहे, तसेच या बाजूला एक बुरुज आहे. वरती बालेकिल्ला आणि खाली कृष्णा नदी, अथांग वाहणारी कृष्णा नदी. भरपूर बुरुज आहेत ह्या. आता आपण ह्या बाजूच्या बुरुजावर आहे, तसेच समोर एक बुरुज आहे आणि ही तटबंदीची बाजू व आतमध्ये मठ आहे. आपली राहण्याची सोय होती मठामध्ये. पाठीमागे पाहू शकतो जलदुर्गचा बालेकिल्ला. खूपच सुंदर बालेकिल्ल्याचा भाग दिसत आहे. हे एक मंदिर आहे, पाठीमागे एक मंदिर आहे. हा मठ आहे, राहण्याची सोय होती आपली. हा परिसर आहे इथला मठाचा. ठिकाणी हनुमानरायाचे मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे. गदा येतात. जलदुर्ग ही नंदी प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर लगेच नंदीची मूर्ती. या बाजूला बुरुज वगैरे आहेत असे तटबंदी. जलदुर्ग किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार. जलदुर्ग किल्ल्याचे भव्य दिव्य प्रवेशद्वार आपणाला पाहायला भेटते. खूपच सुंदर आहे, अप्रतिम. जलदुर्ग किल्ल्यातून बाहेर पडताना समोर आपणाला 1 2 3 हा एक 4 आणि या ठिकाणावरून आपण गडावर जाऊ शकतो. तसेच आतील बाजूस 1 2 बुरुज आहेत. सुंदर. समोरच्या बाजूस सुद्धा एक बुरुज पाहायला भेटतो आपल्याला. खूप मोठी बुरुजांची शृंखला आहे. कृष्णा नदी आणि समोर जलदुर्ग किल्ला आहे. हा जलदुर्ग किल्ला आहे. जलदुर्ग किल्ला.